वतीनं लंडनमध्ये जो कार्यक्रम घेतला, लंडनच्या मातीत आपल्या या रायगडच्या मातीतल्या व्यक्तीला साधा सुद्धा नाही तर भारत भूषण पुरस्कार मिळाला। या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय तटकरे साहेब ज्यांचा भव्य सत्कार या ठिकाणी होणार, आदरणीय काकी व्यासपीठावर उपस्थित महिला बाल कल्याण मंत्री माझ्या लाडक्या अदितीताई तटकरे, ज्यांनी हा अभूतपूर्व कार्यक्रम आयोजित केला। आपल्या राजकारणातले गुरु म्हणा, त्यांना जर पुरस्कार मिळाला तर तो कार्यक्रम अभूतपूर्व केला पाहिजे, हे उदाहरण सुधाकररावजी घारे यांनी या ठिकाणी घालून दिला। इथं उपस्थित सुधाकररावजी घारे, इथं उपस्थित सन्माननीय रुपालीताई चाकणकर, इथं उपस्थित आनंदजी परांजपे, अनिकेत भाई, ज्यांनी निबार इथं भाषण केलं। मावळाचा नादच करायचा नाही असलंच बोलत सुनीलांना शेळके, ज्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केला ते सुनीलजी पाटील, अश्विनीताई पाटील, मुश्ताक पटेल साहेब। फार नावं घ्यायला गेलो तर भाषणातली मजा जाईल म्हणून सर्व व्यासपीठावर मान्यवरांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ, पुण्याहून या कार्यक्रमाला येत असताना प्रवासात माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते। मतलब तारीख आज 21 धरली आहे, तारीख तशी ठीक आहे, पण आज सर्वपित्री अमावस्या आहे। सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी कार्यक्रम धरलाय आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आज 21 तारीख आहे, एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा मॅच सुद्धा आहे। कार्यक्रम कसा व्हायचा थोडीशी हुरहुर मनाला लागली होती। शेवटी भारत पाकिस्तानच्या मॅचच्या पलीकडं आजच्या सत्काराला आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या भारत भूषण पुरस्काराला आपण सर्वजण इथं उपस्थित आलात आणि संबंध रायगड जिल्ह्यातल्या उपस्थित बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, भारत पाकिस्तानचा संबंध यासाठी जोडला की तटकरे साहेबांना सुद्धा क्रिकेटचा फार नाद आहे। माझं आणि त्यांचं नातं तुम्हाला माहिती आहे। रायगडकरांना तर जवळजवळ माहित असेलच। मला वडिलकीचा आधार कायम सुखात दुःखात कुठल्याही संकटात देत असतील तर ते फक्त तटकरे साहेब आहेत, म्हणून मी आज इथे।
बघा तुम्ही किती नशीबवान आहात. रायगडाचे खासदार, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याची राजधानी रायगड, जिथून सर्व स्वराज्याचा गाडा हकलायचे, तिथले खासदार तटकरे साहेब जे आपल्या भारताच्या सार्वभौम सभागृहामध्ये प्रतिनिधित्व आपल्या सर्वांचं करतायत, म्हणजे स्वराज्याच्या राजधानीचं त्या ठिकाणी करतायत, हे प्रतिनिधित्व किती मोठं असेल याचा विचार करा. आज त्या रायगडच्या माथीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीत परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या 14 तळ्याचा त्या ऐतिहासिक ठिकाणचे ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर जेवढे तुम्ही नशीबवान आहात, तेवढेच आदरणीय तटकरे साहेब सुद्धा नशीबवान आहेत. ला उमेदवारी मिळाली नाही, 92ला जिल्हा परिषद. त्यांनी आतापर्यंत काय भोगलं याच्यापेक्षा स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासून आदरणीय ER अंतुले पासून आदरणीय पवार साहेबांपासून, विलासराव देशमुख साहेबांपासून, सुशील कुमार शिंदे साहेबांपासून ते अगदी आता देवेंद्र भाऊ, दिल्लीत अमित भाई, मोदी साहेब, इतक्या सर्व नेत्याचे घनिष्ठ संबंध आणि त्यांच्यातलं जे जे काही चांगलं आहे ते घेत आज उभ्या महाराष्ट्राचं ते राजकारण करतायत. आणि या महाराष्ट्रात जे 2-3 नेते असतील ज्यांना महाराष्ट्राच्या मातीत काय चाललंय हे जर कळत असेल, तर त्यापैकी एक जण अभिमानानं सांगावं असं वाटतं की आदरणीय तटकरे साहेब आहेत. म्हणूनच भारत भूषण पुरस्कार लोकमत समूहाने या ठिकाणी तटकरे साहेबांना दिला. मला लोकमतने असाच पुरस्कार दिला होता. ते काही एवढा मोठा नव्हता, इतुसा. 2018ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यावेळेस महाराष्ट्रात यात्रा चालू होती. ती यात्रा सोडून परवानगी दिली दादांनी. म्हणले जा, तुला पुरस्कार मिळतोय. तो पुरस्कारात लोकमतच्या वतीनं मुंबईत तेही मोस्ट पॉवरफुल लीडर ऑफ महाराष्ट्र, त्यावेळेस मी विरोधी पक्ष नेता होतो म्हणून तो पुरस्कार मला दिला गेला. आणि शुभहस्ते मुख्यमंत्र्याच्या तत्कालीन म्हणजे देवेंद्र भाऊंच्या. पण या ठिकाणी त्यावेळेस मला पुरस्कार मिळतोय म्हणून या लेखाचा तो पुरस्कार सोहळा बघायला माझ्यासोबत आदरणीय तटकरे साहेब होते. नातं कसं जपावं मी विसरू शकत नाही. पण तटकरे साहेब, छोटी सी अब्बू नाराजी है. तुमचा लंडन मध्ये सोहळा पाहिला, या लेखाला नेलं ना. न्यायला पाहिजे कुणालाच नाही. साला हम सब यहां काम किए, लंदन में कुछ काम के नहीं. ऐसे कैसे? अगर यहां काम किए तो वहां भी होने चाहिए.
पण भलेही लंडनला तुम्ही नेलं नसलं तर सुधाकरराव तुमच्यामुळं हा सोहळा आम्हाला आज इथं कर्जतला पाहायला मिळतोय. आणि तो कुणासमोर? हे असंख्य लोक जे आदरणीय तटकरे साहेबांवरती प्रेम केलंय, असंख्य दिवसापासून करत आलाय अविरतपणे. जिल्हा परिषदेच्या सभागृहापासून विधानसभेच्या सभागृहापासून विधान परिषदेच्या सभागृहापासून तर देशाच्या सार्वभौम सभागृहाच्या सभागृहापर्यंत हे साधं सुद्धा काम आहे का? हे साधं काम नाही. आम्ही एक दोन खालच्या वरच्या सभागृहात जाऊन पण आताच पण साहेबांना आत्ता सुद्धा कमाल आहे. एवढं करत करत मंत्रीपद किती काळ, पण कशासाठी? आज तुम्ही एवढे जण जे आलात तेवढ्याच गोष्टीसाठी की कोकणाचा विकास पुरुष कोण म्हणलं तर फक्त तटकरे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जी जबाबदारी मिळाली, जे खातं मिळालं, जे विभाग मिळाला, त्यामधून कोकणाचा भूतपूर्व आणि ऐतिहासिक विकास तटकरे साहेबांनी केला. मला एक भाषण आठवतं. ज्या वेळेस विधान परिषदेच्या सभागृहाचे सभापती स्वर्गीय शिवाजीरावजी देशमुख त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आणि तो अविश्वास ठराव आणला आणि त्या अविश्वास ठरावावरती जे तटकरे साहेबांचं भाषण झालं तर उभ्या महाराष्ट्राचा, मी तर म्हणेल की काँग्रेसचा अख्खा महाराष्ट्राच्या पहिल्या संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसचा त्या दिवसापर्यंतचा सगळा इतिहास, भूगोल त्यांचा हाय नाही ते सगळं काढलं होतं. असलं भाषण मी कधीच माझ्या जीवनात तटकरे साहेबांचं ऐकलं. आजही हातात कागद लागत नाही. अब्बू वय आम्हाला विचारायचं नाही, तुम्ही आमच्यापेक्षाही तरुण आहात. कागद हातात लागत नाही, पण महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्या वेगवेगळ्या घडलेल्या घटनेच्या तारखा मात्र आजही तारखेसहित, वारासहित, अगदी त्या दिवशी कुठला महत्वाचा दिवस असेल असं गणेश चतुर्थी सारखा ते सुद्धा तुमच्या आठवणीत राहतो. एवढी स्मरणशक्ती असणारे आपले तटकरे साहेब. मला खरं सांगायचं, मला विरोधी पक्ष नेता दादांनी केलं, तटकरे साहेबांनी केलं. खरं तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी तटकरे साहेब घेणार होते, पण त्यांनी मोठं मन करून माझ्यावर जबाबदारी दिली. आणि आज तुमच्या समोर मी जे उभा आहे, माझ्यासारखे असंख्य उभे आहेत, त्यात मी एक आहे. फक्त तटकरे साहेबांमुळे या ठिकाणी आहे. शेवटी जाता जाता एकच सांगेल, चमक सूरज की नहीं तेरे किरदार की, चमक सूरज की नहीं तेरे किरदार की है, खबर ये आसमां के अखबार की है, तू चले तो तेरे संग कारवां चले, बात गुरूर की नहीं एतबार की है, बात गुरूर की नहीं एतबार की है. म्हणून आदरणीय अब्बू, आदरणीय तटकरे साहेब, आपल्याला या
लोकमत समूहाने दिलेल्या भारतभूषण पुरस्काराच्या बद्दल मी बीड जिल्ह्याच्या मातीतून इथं आलो आहे. बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आणि आरोग्याचा शिवलिंग जे परळी वैद्यनाथाचा आहे, तिथल्या सर्व जनमानसाकडून आणि त्या आरोग्याच्या वैद्यनाथाला एवढंच शेवटी सांगडे घालतो की आमच्यापेक्षाही आरोग्य आपल्याला एवढं चांगलं मिळो की आम्ही थकलो तरी आम्हाला हात धरून तुम्ही उठवावं. आज मन भरून आलंय. हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदारी कसं हीच विनंती करतो. आज तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर आपण